हरिओम. भगवद्गीता बोध अध्याय 15वा पुरुषोत्तम योग. योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 15 श्लोक क्रमांक 8. शरीरं यत् अवाप्नोति यत् च अपि उत्क्रामति ईश्वरः गृहीत्वा एतानि संयाति वायुः गंधान इव आशयात. जसा वायू गंधाच्या साठ्यामधून केवळ गंधच घेऊन जातो, तसा जीवात्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा संस्कार तेवढे घेऊन जातो आणि पुन्हा ते धारण करतो. भगवंत श्री पुनर्जन्म का आणि कसा होतो ते सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी एक छान उदाहरण दिले आहे. जेथे गंध आहे तेथून तो गंध वारा आपल्याबरोबर वाहून नेतो. महत्त्वाचे म्हणजे जेथे गंध साठलेला आहे ते साठवण्याचे साधन तो वाहून नेत नाही. त्यातील फक्त गंध तेवढाच वारा आपल्याबरोबर वाहून नेतो. वारा जेथे जाईल तेथे तो गंध वाटतो. येथे अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तो गंध सुगंध आहे की दुर्गंध आहे याच्याशी वाऱ्याला काहीही कर्तव्य नाही. तो गंध जसा असेल तसा तो वाहून नेतो आणि जेथे जाईल तेथे तो वाटतो. या उदाहरणावरून भगवंत श्री आपल्याला आपला पुनर्जन्म का आणि कसा होतो ते स्पष्ट करत आहेत. आपण या भौतिक वस्तू जगतात व्यवहार करताना मनाच्या सहभागाने व्यवहार करत असतो. मनामध्ये अनंत जन्मोजन्मी पूर्ण न होणाऱ्या कामना, वासना, इच्छा, आकांक्षा निर्माण होत असतात. त्यामुळे आपल्या हातून आपल्या सर्व इच्छा तृप्त होत नाहीत. त्या अपुऱ्या राहतात. या अपुऱ्या राहिलेल्या, अतृप्त राहिलेल्या इच्छा आपल्यात संस्कार निर्माण करतात. हे संस्कार संचित होतात. त्यांना तृप्तीची अतितीव्र लालसा असते. ते कधीही लोप पावत नाहीत. मरणसमयी देहपतन झाले तरी हे संस्कार, संचित भोग आत्म्याला झाकोळतात. त्यांना पूर्ण होण्याची, उपभोगाची आसक्ती असते. यास्तव जसा वायू गंध वाहून नेतो तसा देहपतन झाले की देह येथेच मागे राहतो आणि त्यातील अतृप्त संस्कार तेवढे आत्म्याबरोबर त्याला चिकटून बाहेर पडतात. हे संचित भोग, अतृप्त संस्कार पूर्ण न करता आत्मा परमात्म्यात विलीन होऊ शकत नाही. त्यासाठी आत्म्याला हे संचित नष्ट करण्यासाठी योग्य अशी योनी निवडून पुन्हा देहधारणा करावी लागते. एरवी आत्म्याला मुक्ती मिळणे अशक्य असते. जसे गंध सुगंध आहे की दुर्गंध आहे याच्याशी वाऱ्याला कर्तव्य नाही, तसेच संस्कार सुसंस्कार आहेत की कुसंस्कार आहेत याचा त्यांना वाहून नेताना आत्म्याला भेद करता येत नाही. त्याला ते जसे आहेत तसेच ते पुढील जन्मासाठी वाहून न्यावे लागतात. संचिताच्या संस्काराप्रमाणे आपला पुनर्जन्म होतो. जसे एखाद्याची एका गावाहून दुसऱ्या गावाला बदली होते तेव्हा तो आपले सामान बरोबर घेतो आणि त्या बदलीच्या ठिकाणी त्या सामानासह जातो आणि ते सामान तेथे त्या नव्या घरात लावतो आणि राहू लागतो. तसेच जेव्हा देहपतन होते तेव्हा आपण आपले जुने अतृप्त असलेले भोग बरोबर घेतो आणि नवा देह धारण करून ते अतृप्त भोग तृप्त करायला सुरुवात करतो. हे असे का घडते ते समजण्यासाठी प्रथम एक बोधकथा पाहूया. एक मोठा उद्योगपती होऊन गेला. तो लहान होता तेव्हा त्याच्या वडिलांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता. परंतु वडील अल्पायुषी ठरले. त्यामुळे वयाच्या 18व्या वर्षीच त्याला आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवावा लागला. अल्पावधीतच त्याने त्या व्यवसायाचे एका मोठ्या उद्योगधंद्यात रूपांतर केले. दररोज 17-18 तास मेहनत घेऊन त्याने तो उद्योग नावारूपास आणला. कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत होती. एक दिवस त्या उद्योगपतीच्या लक्षात आले की या धावपळीत लग्न करायचे राहूनच गेले. आता तर 40शी उलटून गेली होती.
त्याला वाईट वाटू लागले. म्हणजे लग्न न केल्याचे त्याला काहीच वाटत नव्हते. त्याला वाईट वाटत होते ते या उद्योगाला आता वारस नाही म्हणून. आपल्या पश्चात हा उद्योग सांभाळायला कोणी नाही याचे त्याला फार वैषम्य वाटू लागले. त्याचा उजवा हात असलेला एक अतिशय विश्वासू मॅनेजर होता. त्या मॅनेजरला त्याने बोलावून अगदी आपुलकीने विचारले की तुला या उद्योगाचा मालक व्हायला आवडेल का? मी हा उद्योग माझ्या पश्चात तुझ्या नावावर करू इच्छितो. तेव्हा तो मॅनेजर आपल्या साहेबांना म्हणाला, साहेब, मला इतर काहीही काम सांगा, मी अगदी प्रामाणिकपणे ते करेन, परंतु मेहरबानी करून मला ती तुमची खुर्ची देऊ नका. हे उत्तर अनपेक्षित होते. त्या उद्योगपतीला वाटले होते की त्याचा मॅनेजर आनंदाने फुलून जाईल, पण झाले भलतेच. तेव्हा कुतूहलाने त्या उद्योगपतीने आपल्या मॅनेजरला नकाराचे कारण विचारले. तेव्हा तो मॅनेजर म्हणाला, साहेब, आपला शिपाई कचेरीत सकाळी 8 वाजता येतो. त्याआधी 1.5-2 तास आपण येथे येऊन काम सुरू केलेले असते. त्यानंतर 9 वाजता आपली पीए येते. 9:30 वाजता इतर लोक येतात. मी स्वतः 10 वाजता येतो. दिवसभर आम्ही तुमच्याबरोबर काम करतो. आपली पीए सायंकाळी 5 वाजता घरी जाते. त्यानंतर 5:30 वाजता इतर लोक घरी जातात. 6 वाजता शिपाई घरी जातो. 6:30 वाजता मी घरी जातो. तरीही आपण काम करतच असता. आपण केव्हा घरी जाता किंवा घरी जाता की नाही तेही आम्हाला समजत नाही. तेव्हा ती घरदार विसरायला लावणारी ऊब असलेली खुर्ची मला नको आहे. मी आहे त्यात भरपूर समाधानी आहे. या गोष्टीचा मतितार्थ असा आहे की जेव्हा आपण कोणाचे स्वामी, मालक होतो, तेव्हा वस्तुतः आपण त्याचे गुलाम असतो. हॉटेल चालवणारा नावापुरताच मालक असतो. तो त्याच्या नोकरांचा गुलाम असतो. ते जर नोकरी सोडून गेले तर त्याचे हॉटेल बंद पडते. त्यांनी जर चुकारपणा केला तर ते धंद्याला मारक होते. कारखानदारापेक्षा किरकोळ विक्री करणारा आरामात असतो आणि जास्त कमवत असतो. येथे सांगण्याचे तात्पर्य असे आहे की आपण आपल्या देहादी इंद्रियांचे स्वामी आहोत असे आपण स्वतःला समजतो आणि वास्तवात आपण त्यांचे गुलाम होतो. त्यांच्या कामना, वासना, इच्छा, आकांक्षा शमवण्यासाठी जन्ममरणाचे फेरे घेत राहतो. यापेक्षा जर आपण देहादी इंद्रियांच्या कर्माला साक्षी राहिलो, त्यांच्या कर्माची दखल न घेता राहिलो, त्यांची उपेक्षा केली, तर आपण त्यांच्या भोगसंस्कारात अडकणार नाही. आपण देहादी इंद्रियांशी तादात्म्य राखतो. तेथेच आपण जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. याऐवजी आपण आपल्या स्वामीशी, परमात्म्याशी तादात्म्य ठेवावे. देहादी इंद्रिये आपली आहेत हा मिथ्या भ्रम बाळगू नये. यापेक्षा परमात्मा आपला आहे हे सत्य वेळीच ओळखावे आणि त्याच्या सेवेत रममाण असावे हे उत्तम. मरणसमयी भोगरहित राहण्यासाठी आयुष्य जगताना भोगच निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. हरिओम.